मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर आता हळूहळू बीड जिल्ह्यातले जे नेते आहेत या ठिकाणी भेटण्यासाठी येत आहेत। आज बीडचे आमदार जे आहेत संदीप क्षीरसागर ते देखील आलेले आहेत। संदीप भैया, काय वाटतं हे सगळं पाहून? आपण सगळी परिस्थिती बघितली असेल की लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं आहे। एकीकडे भीतीचं पण वातावरण आहे आणि लोकांच्या मनामध्ये राग सुद्धा आहे की ही घटना झालेली आहे। एका गाडीतून 2 गाड्यांनी अडवणं, त्याला घेऊन जाणं, त्यांचे भाऊ वारंवार लहान भाऊ त्यांचे फोन करतात त्यांना, मग 5-10 मिनिटात आम्ही सोडतो, 5-10 मिनिटात सोडतो, आणि नंतर मग ही गोष्ट आपल्यासमोर येते। मी तुम्ही फोटो बघितलेत का? ते पोस्टमॉर्टम करताना फोटो बघितलेत? एखाद्या जनावराला सुद्धा एवढं मारत नाही असं तुम्ही एखादं म्हणजे पिक्चर स्टाईल गोष्ट करतात तुम्ही। म्हणजे हे चुकीचं तुम्हाला मीडिया म्हणून तुम्हाला चुकीचं वाटत नाही? बरं, मी जे काय ह्या गावाच्या लोकांकडून बोललोय, जे नाव मला पुढे येतात ते की ह्यांना गेल्यानंतर पोलीस स्टेशनकडून उशीर का होतोय? पोलीस स्टेशनकडून उशीर होतोय ह्याच्यामध्ये प्रशासन पूर्णपणे जिम्मेदार आहे, पूर्णपणे जिम्मेदार आहे। तुम्ही या एखादी घटना काही नाही झाल्यानंतर गेल्या 2-2.5 वर्षामध्ये बघितले की तुम्ही 307 आमच्याकडे गुन्हा असा झाला आहे की तो एकदम चॉकलेट खाल्ल्यासारखा, म्हणजे राजकीय किंवा आर्थिक त्यांच्या विरोधात गेलं की लगेच एक हत्यार होऊन बसले ते। मी म्हणतो एखादी खरी गोष्ट झाली असेल तर आमचा विषय नाही आहे, पण तुम्ही वस्तुस्थिती न बघता सुद्धा पोलीस स्टेशनला बोलून सुद्धा काही उपयोग नाही, त्यांच्या मनाप्रमाणे सगळे गुन्हे दाखल करतात। म्हणजे हा प्रकार पूर्णपणे चुकीचा आहे। आणि ठीक आहे, आम्ही विरोधी बाकावरती, उद्या अधिवेशनसुद्धा आहे, ह्या गोष्टीमध्ये आम्ही गप्प बसणार नाही आहेत। कोणाच्या ऐकण्यावर नाही सगळं चालते? आता बीडचे तुम्ही दुसऱ्यांदा आमदार झालात, एका पक्षाचे तुम्ही जिल्हाध्यक्ष आहेत, थोडं खुलून बोललं पाहिजे आता तरी। नाही, मी जे काय लोकांना विचारलं ना, वाल्मिक कराड नावाचा माणूस आहे, फक्त ह्याच गावामध्ये नाही तर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती करून टाकली त्या माणसाने। म्हणजे पोलीस स्टेशन म्हणजे काहीतरी स्वतःच घर असल्यासारखं हा विषय। कुणी आज तुम्ही इथं लोकांना विचारला ना तर सगळेजण त्यांचंच नाव घेतील। मला राजकारण ह्याच्यात करायचं नाही, पण ह्या घटने जेव्हा घडली किंवा अनेक घटना घडल्यात, तुम्हाला मी सांगतो, रामकृष्ण बांगर फॅमिली तिच्या संस्था हडप करण्यासाठी या माणसाने गुन्हे दाखल केले, खोटे गुन्हे। मला सांगा, रामकृष्ण बांगरवरती 307 होऊ शकतो, त्याच्या मुलावरती होऊ शकतो, त्याच्या आईवरती कसा होऊ शकतो? हां, आणि कुणीच काही म्हणजे बोलत नाहीत। आम्ही भिणारे नाही ह्या विषयामध्ये। जिल्ह्यामध्ये अशी जर प्रकार होत असतील ना तर रस्त्यावर आम्हाला उतरावं लागेल आणि तसंच उत्तर यावं लागेल। मग अधिवेशनामध्ये तसं काही तुम्ही आवाज उठवणार? हो, बिलकुल। या घटना घडत असताना ज्या पोलीस स्टेशनचे जे काही तिथं संबंधित अधिकारी असतील किंवा SP असतील, ह्यांचा कॉल रेकॉर्ड तपासली पाहिजे। ह्यांना त्या काळामध्ये कोण कोण बोलत होतं की गुन्हे नोंद करू नका म्हणून, खुली एकदम किताब तुमच्या समोर। गेल्या 1-1.5 वर्षापासून बीड जिल्ह्याचा सामाजिक स्वास्थ्य जो आहे तो बिघडलेला आहे, बीडचा बिहार होतोय अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात। हो, बीड आमचा हा पुरोगामी विचाराचा जिल्हा आहे। एकदा निवडणूक झाली की विषय थोडंफार होतं, पण काही माणसांमुळं 2 समाजामध्ये इतकी तेढ निर्माण झाली की लोक एकामेकाकडे बघताना शकीचं वातावरण झालंय सगळं। म्हणजे लोकांनी नाव विचारलं तिथं आडनाव विचारतात आता, फक्त ह्या अशा गोष्टीमुळं। तुम्ही बघा, ह्याचे मास्टर माइंड किंवा ह्या आरोपी संदर्भात ही जी थोपत होती हे आत टाकले ना, तुम्हाला सांगतो मी, जिल्हाच नीट आमचा सुखी राहतो, जिल्हा आमचा काहीच होत नाही। अहो, साधे व्यापारी आहेत, तुम्ही बघा, एजंट 20-20, 25-25 वर्ष त्यांचे एजन्सी आहेत त्यांच्याकडं, आणि त्यांच्या हिसकावून घेतल्या एजन्सी दादागिरी करून। म्हणजे कुणी काही बोलायला लागलं की मग आमच्या कारखान्याला नोटीस, माझ्या कारखान्याला नोटीस आली, माझ्या काकूंना हॉस्पिटल। तुम्ही असं काय बोललं होतं की तुम्हाला हॉस्पिटलला नोटीस आली, कारखान्याला आली? मी आहे बघा,
राजकारणातील भूमिका ही महत्त्वाची असते. आपण प्रामाणिक भूमिकेत जेव्हा भूमिकेसोबत राहतो किंवा अशा संदर्भात जिथं सर्वसामान्य लोकांना त्रास होतो, रस्त्यावर उतरतो, तेव्हा होतं. पण ह्या नोटिसीला बाकीचे घाबरत असतील. मी त्याच्यापैकी नाही. मी मतदारसंघ बसून आता जिल्ह्यात सुद्धा हा प्रकार जर अशा काही चुकीचा घडला तर तिथं रस्त्यावर उतरणं आणि ह्या प्रकरणाचं मास्टर माइंड जे आहेत ना ते पुढे निघाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. पोलिसांच्या भूमिकेवर कुठेतरी संशय निर्माण होतोय. हो, 100%. एखादी गोष्ट घडली नाही त्याच्यावरती तुम्ही 307 दाखल करतात आणि एखादी गोष्ट घडून तुम्ही त्याला पूर्णपणे तपास करून म्हणजे त्याला उशीर का करतात तुम्ही गुन्हे दाखल करायला. हे सगळेजण सस्पेंड झाले पाहिजेत. हे लोक सगळे 2 आरोपींना अटक आहे, 5 आरोपी फरार आहेत. 2 पथकं देखील आरोपींना शोध मोहिमेसाठी रवाना केल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं. 2 पोलीस अधिकाऱ्यांचंही निलंबन केलं. या कारवाईकडे कसं बघतं? नाही ही तात्पुरती कारवाई. ह्याचा मास्टर माइंड पुढे पाहिजे. जो त्रास देतोय, जो संरक्षण ह्या सर्व गोष्टींना देतोय ना, जो समाजामध्ये 2 तेढ निर्माण करतात सारखं सारखं, तो व्यक्ती पुढे आला पाहिजे ना. जिल्हा दहशतीत आहे असं म्हणायचं आहे तुम्हाला? वातावरण सगळीकडे असं झालं. एक तर लोकांना वाईट वाटते. हे 2-4 जे प्रकरण महिलांवरती 304 दाखल होत असेल. हां, बरोबर आहे. आणि मीडियाने बघितलं नाही का गाडीमध्ये बंदूक ठेवताना एका महिलाच्या? हां, बघितलं नाही तुम्ही? मीडियाने दाखवलं त्यावेळेस. हां, मग दाखवून सुद्धा प्रशासन एकदम गप्प बसतंय. हां, ठीक आहे, एखाद्या प्रकरणात कुणी बोल, पण ही सगळी गोष्ट दिसते ना. ठीक आहे, सत्ता आल्यानंतर त्याचं तुम्ही जे काय विषय असतात, हा म्हणजे डायरेक्ट तुम्ही बिहारच करून टाकले नाही. लोक आज हे लोक ह्याचं मास्टर माइंड आत गेलं ना, एकदम जिल्हा आमचा शांत होतो. उद्या पवार साहेबांच्या भेटीला तुम्ही जाणार आहेत, त्यांचा वाढदिवस पण आहे. हे बीड जिल्ह्यातलं जे सगळं जे अस्वस्थता आहे ते उद्या तुम्ही मांडणार आहे? काही तक्रार वगैरे करणार आहे पवार साहेबांच्या पूर्णपणे कानावर टाकणार आहे. पक्ष शिष्टींच्या सगळं जयंत पाटील साहेबांच्या सगळ्यांच्या ही गोष्ट कानावर टाकणार आहे आणि गेल्यानंतर सगळ्या आमदारांशी सुद्धा ह्या संदर्भातली चर्चा करणार आहे. ही अधिवेशनामध्ये जर एखादं चुकीचं घडत असेल तर मग तिथं बोललं पाहिजे. कुटुंबाची आणखीन एक मागणी समोर येते की CDR तपासणी करावी आणि आरोपींची नार्को टेस्ट करावी. या मागणीला मी तुम्हाला तेच म्हणतो ना, कॉल रेकॉर्ड चेक केले ना तर स्पष्टपणे तुम्हाला दिसून येईल ह्याच्या मागचं कोण ह्यांना संरक्षण देते. नक्कीच हे होते बीडचे आमदार संदीप क्षीरसागर. आरोपींचे कॉल रेकॉर्ड जे आहेत ते तपासावं, त्यामुळे जो मुख्य सूत्रधार आहे तो समोर येईल असा दावा देखील त्यांनी यावेळी केलेला आहे. एवढंच नाही तर उद्या शरद पवारांची ते भेट घेत आहेत आणि भेटीनंतर बीडमध्ये जी अस्वस्थता आहे, बीडमधली जी दहशत आहे त्याबद्दल देखील ते त्यांच्या कानावर घालतील असंही ते यावेळी त्यांनी आमच्याशी बोलताना सांगितलं. कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मसाजोग, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.